महायुतीच्या उमेदवार नवनीत राणाजी यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्याकरता व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीस जी, माननीय जोगेंद्र कवाडे जी, आपल्या उमेदवार नवनीत राणाजी, माननीय डॉक्टर अनिल बोंडे जी, खासदार रामदास तळस जी, आमदार प्रवीण पोटे जी, माननीय आशीष देशमुख जी, माननीय रवि राणा जी, जगदीश गुप्ता जी, जयंत डेहनकर जी, डॉक्टर गणेश खारकर जी, श्री अरुण पडोळे, आमदार प्रताप अडसड जी, प्रभुदास बिलावेकर जी, रमेश बुंदेले जी, उपस्थित व्यासपीठावर सर्व बंधू भगिनी, माननीय नवनीत राणाईचा अर्ज इथनं गेल्यावर आपल्याला जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे। बंधू भगिनींनो, मला अभिमान आहे की महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये माननीय नवनीत राणाजींनी मागच्या 5 वर्षामध्ये अमरावतीच्या लोकसभेच्या विकासाकरता 534 प्रश्न उपस्थित केले। मोदीजींच्या सरकार समोर 534 विकासाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न नवनीत राणाजींनी केला। 113 चर्चामध्ये नवनीत राणांनी भाग घेतला। 113 चर्चामध्ये नवनीत राणांनी भाग घेतला आणि मला अभिमान आहे की माननीय नवनीत राणाजींनी खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेजींना, मी आयुष्यामध्ये अनेक नेते बघितले पण महाराष्ट्रामध्ये असा एक मुख्यमंत्री बघितला ज्यांच्या खिशात 2.5 वर्ष पेन नव्हता, जो मुख्यमंत्री 2 दिवस सुद्धा मंत्रालयात आला नाही, विधानमंडळात आला नाही, पण नवनीत सारख्या एका नारी शक्तीला हनुमान चालीसा म्हणायचा होता। जर देवेंद्रजी मुख्यमंत्री असते, जर देवेंद्रजी 2019 ला मुख्यमंत्री असते, देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपटला गेला, भाजपच्या पाठीत खंजीर खुपटला गेला, देवेंद्रजी मुख्यमंत्री असते आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी म्हटलं असतं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, मला तुमच्या घरासमोर मुंबईमध्ये हनुमान चालीसा पठण करायचा आहे, तर देवेंद्रजींनी व्यासपीठ दिलं असतं आणि हनुमान चालीसा पठण करण्याची परवानगी दिली असती। पण उद्धव ठाकरेंनी मताच्या लांगून चालला करता हिंदुत्वाचा विचार सोडून नवनीत राणांना मुंबईमध्ये आल्याबरोबर 14 तास कोठडीमध्ये ठेवलं। विचार करा, एक महिला 14 तास कोठडीत उभी राहते, ती जेर बंद असते, 14 तास तिला पाणी प्यायला सुद्धा बाहेर निघू दिलं जात नाही, पाणी सुद्धा 14 तास दिलं नाही आणि 14 तास त्या कोठडीमध्ये उभं ठेवलं। काय हालत झाली असेल त्या नारी शक्तीची। खरं तर आज मला जास्त बोलण्याला वेळ नाहीये, देवेंद्रजी मांडणार आहे, पण या महाराष्ट्रातनं या पद्धतीच्या नारी शक्तीचा अपमान करण्याचं काम त्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सरकारने केलं। बंधू भगिनींनो, या ठिकाणी एवढंच सांगेल, आज या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आले आहेत। 2014 ते 2019 मध्ये मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला, या विदर्भाला, या अमरावतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं। आज या ठिकाणी आपण बघतोय, अमरावती नागपूर असेल, समृद्धी महामार्ग असेल, या समृद्धी महामार्गाचं काम देवेंद्रजींनी केलं आणि मला अभिमान आहे, मी जेव्हा मंत्रिमंडळात होतो या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या कल्याणाच्या गोष्टी खूप झाल्या, पण या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय तयार करण्याचं काम आणि ओबीसी मंत्री दिनाचं काम जर कोणी केलं असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। एकदा जोरात टाळ्या वाजवून ओबीसीच्या मंत्रालयाकरता आपण देवेंद्रजीचे आभार मानले पाहिजे। बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, नवनीत राणाजींनी आपल्या समोर या ठिकाणी आपली वस्तुस्थिती मांडली आहे, आपल्या सर्वांना मताचं कर्ज मागितलंय। मी एवढंच सांगेल, मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे, नवनीत राणा विकसित भारताच्या गॅरंटी करता मोदीजीच्या सोबत जाणार आहेत। बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना माझं निवेदन आहे की आपण सर्वांनी 26 तारखेला मोदीजीच्या विकासाची गॅरंटीवर
आपण घरोघरी जाऊन मोदीजींच्या विकासाच्या गॅरंटीला, विकसित भारताच्या संकल्पाला साथ देणार की नाही देणार आहे? दुरात म्हणून सांग, महिला भगिनींना साथ देणार की नाही देणार? मोदीच्या संकल्पाला साथ देणार की नाही देणार? आणि बंधूंनो, मोदीजींनी कोणती गॅरंटी घेतली आहे? भारताला जगातला सर्वात श्रेष्ठ देश बनण्याची गॅरंटी तुम्ही सांगा कोणी घेतली आहे? दोन्ही हात पकडून सांगा कोणी घेतली आहे? गरीबाच्या कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली आहे? गरीबाच्या कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली? गरीबाला 2029 पर्यंत अन्न देण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे? मध्यमवर्गीयाचं कल्याण कोण करणार आहे? युवकांना रोजगाराची गॅरंटी कोणी घेतली आहे? स्त्री शक्तीचा समान सन्मान करण्याची गॅरंटी कोणी घेतली? विकासाचे संकल्प करणारे कोण? पारदर्शक सरकार देणारे कोण? भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणारे कोण? जनतेचा सन्मान करणारे कोण? महिलांचा सन्मान करणारे कोण? जनतेचा विश्वास संपादन करणारे कोण? सबका साथ सबका विकास करणारे कोण? मोदीजी आहे ना. नवनीत नानाजी काय करणार आहे? मोदीजी तिसऱ्यांदा जेव्हा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा नवनीत राणा अमरावतीचा हात वर करून त्या ठिकाणी उभ्या राहतील. तो दिवस आपल्याला सन्मानाचा दिवस असणार आहे. तो दिवस आपल्याकरता सन्मानाचा दिवस असणार आहे. आठवा तो दिवस की मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली आहे. 400 पार झालेले आहेत आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सोबत एक नवनीत राणा कमळाचं फूल घेऊन त्या ठिकाणी उभं राहणार आहेत. आठवा तो दिवस बिंदांनो. आणि म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही मोदीजीची गॅरंटी घरोघरी पोहोचवणार का? जर जोरात हात करून सांगा, गॅरंटी पोहोचवणार का? मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगणार का? मोदीजींचा नमस्कार घरी घरी पोहोचवणार का? नवनीत राणांना 14 दिवस जेलमध्ये, नवनीत राणांना 14 दिवस जेलमध्ये, 14 घंटे कोठडीमध्ये ज्यांनी टाकलं त्याचं काय करणार आहे? त्यांचं काय करणार आहे? त्यांचं काय करणार आहे? त्यांचं काय करणार आहे? करणार आहे ना. मग 26 तारखेला सकाळी झोपून उठा. कोणी झोपणार नाही, पक्का वादा. 26 तारखेला सकाळी आपापल्या गावामधनं, आपापल्या बूथ मधनं 80% मतदान मोदीजीची गॅरंटी आणि नवनीत राणांना मिळवून देण्याकरता. एकीकडे मोदीजींनी नवनीत राणाची गॅरंटी घेतली आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींनी नवनीत राणाच्या पत्रावर महाराष्ट्रातनं विकासाची गॅरंटी घेतलेली आहे. दोन मोदीजी आणि देवेंद्रजी नवनीत राणाच्या मागे उभे आहे. दोघांचे मोदींच्या गॅरंटीवर माननीय देवेंद्रजींच्या सहकार्याने या अमरावतीचा विकास करण्याकरता नवनीत राणांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं एवढीच विनंती आम्ही आपल्याला करतो. या महायुतीचे सर्व पक्षाला मी आज जास्त वेळ यांचा सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही, पण सर्व पक्षाचे मी आभार मानतो.